कृष्ण हरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर तोंड आलेला असेल तर माणसं घाबरून जातात. बरीच लोक माणसांना असं वाटतं की आणि खूप दिवसाचं जर तोंड असेल तर बऱ्याच लोकांना शंका वाटते की कॅन्सर वगैरे आहे की काय, अशी भीती वाटते. आणि भीत्यापोटी ब्रह्मराक्षस ही म्हण आपल्या सर्व लोकांना माहीत सुद्धा आहे. तर तुम्हाला आपण जर लाईव्ह सेशन पाहत असाल, जर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया माझी अशी विनंती आहे आपल्या सर्वांना की व्हिडिओ हा नीट शेवटपर्यंत पाहावा. बऱ्याच गोष्टींचं वर्णन मी करणार आहे. एक 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 मुद्दे मांडणार आहे. एक 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 मुद्दे मांडल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात येतील, ध्यानात येतील. तर तोंड येण्याची कारणं पहिल्यांदा अभ्यासू आणि कारणं अभ्यासानंतर तोंड आलं तर त्यासाठी काही उपाययोजना आहेत, काही उपचार आहेत. या अनुषंगाने काही गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी उलगडा करतो आणि ते उपाय जर तुम्ही करताल तर तुम्हाला 100% त्याचा फायदा हा निश्चित होणार आहे. तर तोंड येणं ही त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी सांगतोय, त्या गोष्टी काळजीपूर्वक पाहावा. बघा, बऱ्याच लोकांना ब्रश लागतो. ब्रश लागला तरी सुद्धा ब्रश काय काय लोकांचे 4-4, 6-6, 8-8 महिने चालू असतात. कंटिन्यू ब्रश तुम्ही वापरताय आणि जर म्हणजे असं एक मानक असतं की किमान 2-3 महिन्यांनी ब्रश बदलले गेले पाहिजेत. आणि लोक अक्षरशः ते ब्रश चावून चावून त्याचे जे काही हे असतात, पात्या असतात, त्या पात्या एकदम जाडसर करतात आणि मग ब्रश लागतो आणि मग तोंड येतं बऱ्याच लोकांचं. नंबर 1, बऱ्याच लोकांना तिखट, तेलकट, खारट, आंबट पदार्थ ही खाण्याची सवय असते. हे पदार्थ खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. शरीरामध्ये उष्णता वाढली तर तोंड येत असतं. आता शरीरात उष्णता वाढली हे ओळखायचं कसं? तर तुम्हाला एक तर तोंड येईल किंवा मुळव्याधचा त्रास होऊ शकतो किंवा हातापायाची आग होऊ शकते. तुम्हाला हातापायाची जळजळ होऊ शकते. आणि सार्वत्रिक उष्णता जर ओळखायची असेल तर डोळे लाल होतात. डोळे लाल होत असेल तर समजायचं की तुमच्या शरीरामध्ये, पूर्ण शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे. सतत डोळे लालसर होणं हे सार्वत्रिक उष्णता वाढल्याचं लक्षण असतं. हे आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावं. बऱ्याच लोकांचं कसं असतं, छंद असतो बऱ्याच लोकांना. पान, तंबाखू, विडी, काडी, सुपारी ही खायची सवय असते. तर माझं आपल्या सर्व लोकांना एक विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारची व्यसनं करू नका. ही व्यसनं आपल्या शरीरासाठी घातक असतात. ही व्यसनं केल्यामुळं कोणाचं चांगलं झालेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. आपल्या ऐकिवात असेल तर आपण अवश्य सांगा. ही व्यसन केल्यामुळं ह्या व्यक्तीचं भलं झालेलं आहे, व्यसन केल्यामुळं ह्या व्यक्तीचं कल्याण झालेलं आहे, असं कधी होत नाही. तर माझं सर्व लोकांना सांगणं असं नेहमी की आपलं आरोग्यपूर्ण जीवन जगा, निर्व्यसनी राहा, आपलं शरीर जागा, चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण जीवन जगावं. आता बऱ्याच लोकांचं होतं काय की मसालेदार पदार्थ बऱ्याच लोकांना आवडतात, तिखट पदार्थ बऱ्याच लोकांना आवडतात. आजकाल बघा, आम्ही काल परवा दिवशी नाशिक या ठिकाणी होतो. तर नाशिकला गेल्यानंतर मिसळ ही संकल्पना आजकाल बऱ्याच लोकांना आवडते. आणि झणझणीत तिखट असं झाळ, असं भरपूर, असं एकदम अशी वाफ लागली पाहिजे तोंडाला, अशी बऱ्याच लोकांची धारणा असते. इतका मसाला चरबीबाज असतो, इतका मसाला तिखट असतो. हा तिखट मसाला जर तुम्ही वारंवार सेवन करताय तर तुम्हाला 100% तोंड येणं या समस्येला सामोरं जावं लागेल. काही लोक आम्ही असं बघत असतो की अक्षरशः तळलेल्या मिरच्या खातात. तळलेल्या मिरच्या दररोज जेवणाबरोबर 1-2 खाण्याची बऱ्याच लोकांना सवय असते, आवड असते. तर तळलेल्या मिरच्या खाऊ नका हो, त्याचा तुम्हाला 100% त्रास होत असतो. तुम्ही म्हणाल की मला आता सध्या त्रास होत नाही, परंतु भविष्यात तुम्हाला तळलेल्या मिरच्या खाऊन 100% काही ना काहीतरी त्रास हा होणारच आहे. बऱ्याच लोकांना आजकाल कसं असतं, रात्री जागरण करतात. बरीच लोक जागरण करतात आणि जागरण करणारी मंडळी बघितलं तर पोलीस ही जागरण लोक करतात, वॉचमन मंडळी जागरण करतात, नाईट शिफ्ट ड्युटी असणारी मंडळी जागरण करतात. आता जागरण करणं हा एक ड्युटीचा भाग आला. तर जागरण होऊ नये, तर जागरण केलं तर झोपेचं नियोजन केलं गेलं पाहिजे. आता झोपेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नीट लक्षपूर्वक पहा. जर तुम्ही रात्र जागरण करून जर आलात, तुम्हाला जर कुठले, आता बऱ्याच लोक आपण पाहत असतो की जी लोक रात्री जागरण करतात त्यांना पोटाचे त्रास होतात, गॅसेसचे त्रास होतात, अजीर्णाचे त्रास होतात, आम्लपित्ताचे त्रास होतात. ते त्रास होऊ नये. संडासला नीट साफ होत नाही आणि संडासला नीट साफ कधी कडक होते, कधी शौचालय चिकट होते, कधी पोट गुडगुड करतं, कोलायटिसचा त्रास होतो, बरेचसे त्रास होतात. त्रासाचं झोप लागत नाही बऱ्याच लोकांना, सतत गुडगुड असल्यामुळं. तर एक झोपेचं नियोजन सांगतो.
ते नीट आपण काळजीपूर्वक पहा. झोपेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं अशा लोकांनी, तुम्ही रात्रभर तुम्ही जागरण करून आलात, सकाळी एक नाश्ता काहीतरी करायचा, हलकासा नाश्ता, एक उपीट वगैरे किंवा काहीतरी असं हलकंसं नाश्ता करायचा. जड अन्न नको, पोहे नको किंवा असं काहीतरी नॉनव्हेज किंवा असं जड असं नको. हलका असं आहार केल्यानंतर तुम्ही नंतर जी काय ताणून द्यायची ती 1-1.5 वाजेपर्यंत ताणून द्यायची. समजा तुम्ही 8 वाजता आलात कामावरून, तर 9 वाजता नाश्ता करा, थोडंसं फिरा आणि झोपून जा. 1:30-2 वाजता उठा, म्हणजे तुमची पुरेशी अशी झोप होऊन जाईल. नंतर तुमचं जे काय असेल ते जेवण करा. जेवण केल्यानंतर मात्र झोपू नका. जेवण केल्यानंतर मात्र झोपू नका. हा जरी तुम्ही उपाय करताल तर तुमचे बरेचसे त्रास हे चुटकी, म्हणजे कुठली गोळी घ्यावी लागणार नाही, कुठलं औषध घ्यावं लागणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. तर हा साधा उपाय करून घ्या, म्हणजे तुमची पुरेशी झोप होऊन जाईल. आणि दुपारी जेवण झाल्यानंतर झोपू नका. दुपारी जेवण झाल्यानंतर झोपल्यामुळे होतं काय की नीट पचलं जात नाही, खाल्लेलं नीट पचलं जात नाही, खाल्लेलं नीट जिरलं जात नाही, पोटामध्ये वात वाढतो, गॅसेस होतात आणि त्रासांचं जे काही जे सायकल असतं हे सायकल वाढत जातं. ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी असं आहे. आता तोंड येण्यामागचं जे कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की तुम्ही अवेळी जेवण करता. बरेच लोक अवेळी जेवण करतात. आता मला 12 ते 1 असं टायमिंग झालेलं आहे. तर अशा वेळेला मी ज्यावेळेला बाहेर तपासणी जात असतो, माझ्या बऱ्याच ठिकाणी क्लिनिक आहेत. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, कोल्हापूर म्हणा, नाशिक म्हणा, शिर्डी म्हणा, बऱ्याच ठिकाणी माझे व्हिजिट असतात. तर मला ज्यावेळेला जेवणाची वेळ होते त्यावेळेला साधारण 1च्या दरम्यान आपल्याला सवय लागली असते पूर्वापार काळापासून 1च्या दरम्यान जेवण करणं. तर 1च्या दरम्यान तुम्ही रुग्णांना सांगून मांडी घालून बसून आपलं जे आहार सावकाश पद्धतीने थोडा मोबाईल बाजूला ठेवून चावून खायचं, वर पाणी प्यायचं, चावून खायचं आणि थोडंसं एक फेरफटका मारून नंतर मग रुग्ण तपासणीसाठी बसतो. तर असा एक ठोकताळा असतो. हा ठोकताळा आपण सर्व लोकांनी करताय तर तुम्हाला